काल रात्रीपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चेला वेग आला आणि तशा घडामोडीसुद्धा दिल्लीत घडताना पाहायला मिळतात. आणि या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजू उन्हाळे सर आहेत. सर, काय सांगाल ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगरच्या चर्चेला वेग आला आहे, मोठ्या घडामोडी दिल्लीत घडतात, पहिली प्रतिक्रिया काय, अभ्यास काय म्हणतो? नाही, एक पहिली प्रतिक्रिया अशी आहे की लोकशाही मूल्यांचा कसलाही मुलाहिजा न ठेवता एक कमोडिटी वस्तू म्हणून खासदार आजकाल गृहीत धरला जातो, त्याला विकत घेतलं जातं. आणि हे जे सगळं राजकारण चाललेलं आहे, हे सगळं राजकारण पाहता जे पश्चिम बंगालमध्ये घडलं, जे महाराष्ट्रात आत्ता घडलेलं आहे, त्याच्या अगोदर 22मध्ये घडलेलं आहे, पक्ष फोडण्यापर्यंत सगळ्या घटना घडलेल्या आहेत. या सगळ्यातून आपल्याला घटनात्मक चौकट जी आहे, ही चौकट यांना बदलायची आणि ही चौकट बदलण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. त्यांचा जो दृष्टिकोन आहे सत्ताधारी मंडळींचा, हा एक चालकांवरती देश चालला पाहिजे. म्हणजे कसं की एक देश एक चुनाव हे यांचं लक्ष आहे. आणि हे साध्य करण्यासाठी आता त्यांना एकंदर काही खासदाराची गरज आहे. त्याच्यातून नारी शक्ती विधेयक, त्याचं वरचा मुखवटा नारी शक्तीचा आहे, पण खरं म्हणजे हे डिलिमिटेशन आहे. डिलिमिटेशन म्हणजे सगळ्या मतदारसंघांची लोकसभेच्या पुनर्रचना करायची. आणि हे विधेयक मंजूर करून घेणं हे भारतीय जनता पक्षाने मोठं आव्हान पेललेलं आहे. त्याच्यामुळं एन डी एची शक्ती कशी वाढेल, एन डी एमध्ये जे विरोधी पक्षांच्या मताच्या व्यतिरिक्त एन डी एची ताकद कशी वाढेल, या दृष्टीने ही सगळी जमवाजमवी आहे. आता खरं पाहिलं तर हे ऑपरेशन टायगर होणार म्हणून जवळपास एक महिनाभरापासून चर्चा होते, काय आज रात्रीतून घडलेलं नाही. दरवेळी व्हायचं असं की यांना एक खासदार कमी पडायचा आणि मग ह्यांचं सगळंच बारगळायचं. पण आता एक खासदार त्यांना हाती लागले, ते म्हणजे ओमराजे निंबाळकर, आपल्या धाराशिवचे. आणि त्यांना देखील ज्या पद्धतीने घेतलं गेलं, म्हणजे विशेषतः संजय राऊत यांनी असा आरोप केला की न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बदल केला जाईल, अन्यथा तुमच्या विरोधात निकाल दिला जाईल, अशा प्रकारचं भय त्यांना दाखवण्यात आलं. आणि आता हे खरं आहे का खोटं आहे हे माहीत नाही, पण आरोप तरी संजय राऊत यांनी केलेला आहे. पण एकंदर सगळं पाहता एकंदर क्रॉनिक कॅपिटलिझम ज्याला म्हणतात, की एक वेगळी भांडवलशाही आपल्या देशामध्ये येते. आणि आपल्या सूची क्रमांक 10 घटनेचा, त्याच्यातला पॅरा क्रमांक 4 याच्या अक्षरशः म्हणजे आधी पक्षांतरबंदी विधेयका आणण्यासाठी याच विरोधी पक्षांनी प्रयत्न केले. आता त्या पक्षांतरबंदी विधेयकाच्या चिंधड्या पाडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये पाहाल तर नॅशनॅलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडिया, म्हणजे या पार्टीचा एकही माणूस निवडून आला नाही. त्यांनी एक आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती कशाला सरपंचसुद्धा नाही, अशा या पक्षामध्ये 2023ला स्थापन झालेल्या एकदम 20 खासदार त्याच्यामध्ये जॉईन केली गेली. का तर घटनात्मक चौकटीतून मला मार्ग काढायचा होता. परंतु यांनी घडलं काय, आता आज हे 6 जण गेले, हे लोकांना आवडलं असेल का हो? म्हणजे सामान्य माणसाचा एकंदर लोकशाहीवरचा विश्वास उडावा अशा पद्धतीच्या या घटना घडत आहेत. आता त्यांना जे कोणी आहे खासदार, त्यांचं भलं हो बिचारं, त्यांना मेडिकल कॉलेज पाहिजे असेल मेडिकल कॉलेज मिळेल, त्यांना ज्या काय त्यांची इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील. पण पुढच्या निवडणुकीच्या वेळेस जसं आपल्याला माहिती आहे की परभणीमध्ये एक खासदार बदलल्यानंतर परत तो खासदार निवडून येत नाही, अशी आत्तापर्यंतची परंपरा आहे. तेव्हा हे सगळं असताना 3-3 वेळा ते खासदार झाले. या सगळ्या लोकांनी अगदी म्हणजे अतिरेक केला असं म्हटलं तरी चालेल. आणि एकंदर लोकशाहीला काळिमा फासण्याचा अतिरेक चालू आहे. एकंदर हुकुमशाही वृत्ती जी आहे, ही हुकुमशाही वृत्ती उद्याला आलेली आहे. आता बघा, ओमराजे यांना पुण्यामध्ये जायला चार्टर प्लेन तयार होतं. चार्टर प्लेन त्यांच्या शिंदेंच्या मुलापासून ते चार्टर प्लेननी गेले. आणि बिचारे वाजे जे जॉईन झाले नाही ते रेल्वेने डगडग करत आले. म्हणजे एकंदरच या सगळ्या व्यवहारामध्ये ज्या पद्धतीने पैसा हे त्याचं मूल्य वापरलं गेलं, हे लक्षात घेता मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास हळूहळू
उडत जाईल आणि त्या दृष्टीने हे पाऊल काही फार उत्साहवर्धक आहे असं नाही. म्हणजे यातलं महत्त्वाची गोष्ट अशी की कधी झालं तरी विरोधी पक्ष हा राहिला पाहिजे. विरोधी पक्षच नसेल तर तुमची लोकशाही काय कामाची. परंतु विरोधी पक्षाला पूर्णतः नामोहरम करायचं. जसं की आम आदमी पार्टीचे मध्ये 7 खासदार इकडे फुटले गेले आणि भाजपत जॉईन झाले. तर अशा पद्धतीने सगळे प्रवाह भाजपला आणून किंवा एन डी एमध्ये आणून बसवायचे असं हे एकंदर सगळं राजकारण चाललेलं आहे. आणि आज 6 जण एकत्र झाल्यामुळं 3/4 लोक त्यांच्याकडे जमल्यामुळं त्यांना यश आलेलं आहे. पण त्यांना जरी यश आलं असलं तरी एकंदर लोकशाहीच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली घडलेली नाही. बरं सर, दुसरा असा प्रश्न की ठाकरे शिवसेने वतीनं लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देण्यात आले, जर काही वेगळी भूमिका होणार असेल तर आमचं मत ऐकून घेतलं पाहिजे. तर यात काय होऊ शकतं का लोकसभा अध्यक्षाकडून? कसं आहे माहिती का, चीत बी मेरी पड बी मेरा असं सगळं हे सध्या चाललेलं आहे. ओम बिर्ला यांना काय सांगा, तुम्हाला काय सांगायचं ते त्यांचं ऐकून घेतील. परंतु मुळामध्ये या सगळ्या मिशनमध्ये मध्यबिंदू जो आहे तो ओम बिर्ला आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने अपॉइंटमेंट्स दिल्या गेल्या, ज्या पद्धतीने सगळ्यांना भेटी गाठी करण्यात आल्या, ज्या पद्धतीने अतिशय गतिमान पद्धतीने हे सगळं काम करण्यात आलं, ते लक्षात घेता आता याच्यातून काही फार मोठा न्याय शिवसेनेला मिळेल असं दिसत नाही. नाहीतरी उच्च न्यायालयामधली केस अजून सुनावणीला आलेली नाही आहे. म्हणजे आता त्यांचं सगळं टेन्युअर संपलं तरी चालूच आहे अजून केस. एकंदर सगळी व्यवस्था जी आहे, म्हणजे नोकरशाही असेल, न्यायव्यवस्था असेल किंवा कुठलीही व्यवस्था असेल, ही व्यवस्था ही सत्तेला अंकित झालेली आहे. आणि मग मध्ये ते ईडीची भीती काय दाखवली जाते, CIDची काय भीती दाखवली जाते, CBIला काय दाखवलं जातं. आता सध्या पश्चिम बंगालमध्ये त्यांचं ड्रामा चालू आहे. अशा पद्धतीचा ड्रामा हा महाराष्ट्रात त्याच्या अगोदर खेळला गेला आणि महाराष्ट्राच्या जनतेने तो अनुभवलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता एक काय त्याला म्हणावं वीक असा, दुर्बल असा प्रयत्न शिवसेना करते. त्यांच्या प्रयत्नाला शुभेच्छा. पण मला असं वाटतं की त्यात काही फार मोठी गोष्ट घडेल असं वाटत नाही. सर, अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर TMCचे खासदार फुटले, आपचे फुटले आणि आता ठाकरेंचे फुटलेत. म्हणजे NDAत जे सातत्याने जे ते आवक सुरू आहे, अजून काही पक्ष किंवा खासदार NDAकडे जातील किंवा NDA त्यांना घेईल? नाही, मुळामध्ये प्रश्न असा आहे की काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर विरोध केल्यामुळं नारी शक्ती हे जे बिल आहे, हे बिल सँक्शन करता आलं नाही. ही घडलेली घटना आहे. आता त्यांना 29पर्यंत नारी शक्ती बिल हे करायचं आहे. म्हणजे दाखवायला नारी शक्ती, पण खऱ्या अर्थानं डिलिमिटेशन, हे दोन्हीही सँक्शन करून घेण्यासाठी त्यांना खासदारांची गरज आहे. आणि एवढा मोठा पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष, हा एक साधं विधेयक आणू शकत नाही. तेवढे खासदार जमवू शकत नाही. अगदी जमवू शकतं. त्या खासदारांना जमवाजमवी करण्याचं हे एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातून अजून एक पक्ष फुटेल असं दिसतं आहे आणि त्याच्याकडे त्यांचा ऑलरेडी लक्ष आहे. तुम्ही येऊन स्वमताने विलीन व्हा, नाहीतर तुमचे मग खासदार फोडले जातील. हा प्रयोग प्रत्येक प्रांतामध्ये होणार आहे. जेवढ्या म्हणून प्रादेशिक पक्ष आहेत, हे प्रादेशिक पक्ष संपवायचे, त्यांची शक्तिहीन त्यांना करून टाकायचं. आणि काँग्रेसच्या विरुद्ध आघाडी तर उघडलेलीच आहे. तेव्हा प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं, आता बघा पश्चिम बंगालमध्ये काय तृणमूल काँग्रेसची ताकद राहिली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक पक्षांना संपवणं हा यांचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल आहे. आता उद्धव ठाकरे गटांना नामोहरम केलं ज्या पद्धतीने, त्याच पद्धतीने शरद पवार यांच्या गटाकडे आता त्यांचं कदाचित लक्ष असेल किंवा तसं त्यांनी केलेले असेल कार्यक्रम. तर हे आता यांचा कार्यक्रम हा जोपर्यंत विधेयक स्वबळावर मान्य करत नाही तोपर्यंत हे चालू ठेवणार. पुढचं टार्गेट पवारांची राष्ट्रवादी असू शकतं. हां, टार्गेट असं म्हणता येणार नाही त्यांना. त्यांनी एक व्यूहरचना केलेली आहे की या व्यूहरचनेमध्ये आम्हाला तुमचं मत पाहिजे. मग तुम्ही येऊन NDAमध्ये जॉईन व्हा बऱ्या बोलानी, नाही झाला बऱ्या बोलानी तर आम्ही तुम्हाला पक्ष फोडू अशा पद्धतीने. आता हे तर त्यांनी म्हणजे
महाराष्ट्राचा वस्तुपाठ त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राबवला आणि त्या प्रकारे TMC फुटलं. आता खासदारकीचा जो वस्तुपाठ आहे पश्चिम बंगालमधला तो महाराष्ट्रात राबवला. एकंदर सगळं काही गोष्टी एकच आहे आणि म्हणूनच ते म्हणत होते ना की वातावरण अतिशय पोषक आहे. त्याच्यामुळे हे वातावरण किती पोषक आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. सर, आपण बघतोय शिवसेनेत दुसऱ्यांदा फूट पडताना पाहायला मिळते. याचा जे आहे ते प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? नाही, महाराष्ट्रामध्ये एक लक्षात घ्या की याचा वेगळा परिणाम होणार आहे. हे बघा, ती कॉकरोच जनता पार्टी जी आहे यांनी एक पक्ष काढला. काय केलं त्यांनी? एक म्हणजे व्हर्च्युअल पक्ष, त्याला काही मिनिटामध्ये कोट्यावधीचा प्रतिसाद मिळाला. याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे, त्यांच्या मनामध्ये एक धग आहे, पण ती व्यक्त करण्यासाठी त्यांना मार्ग सापडत नाही. म्हणून अक्षरशः शेवटी त्या झुरळाच्या पक्षाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला. ही वस्तुस्थिती आहे. आणि 2029 खूप लांब आहे. 2029पर्यंत हे सगळं वातावरण बदलेल आणि 29चे निकाल अगदीच भाजपच्या म्हणण्याप्रमाणे दरवेळेस घडतील असं नाही. कारण लोकांना काय झालं, दुष्काळ आणि जर्जर आहे, महागाई झालेली आहे, भाववाढ आहे, बेकारी आहे, पण या प्रश्नांचा काहीही मुलाइजा ठेवला जात नाही. त्यांना गरज, महत्त्वाचं त्यांचं लक्ष जे आहे ते निवडणूक आहे. त्यामुळं आता पुढच्या निवडणुका कुठल्या ह्याचं कॅलेंडर पाहायचं आणि त्याच्याकडे त्यांना महत्त्व दिलं जायचं. तेव्हा मला असं वाटतं की बरेचसे बदल येणाऱ्या आगामी काळात घडतील. तर शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंकडे जे आहे ते अनेक खासदारांनी शपथा घेतल्या होत्या. आता ठाकरेंकडे काय पर्याय असणार आहे? नाही, आता कसं आहे की आपल्याकडे जुनी पद्धत आहे की तुळजाभवानीची शपथ घेणं, आईची शपथ घेणं, म्हणजे बाबा तो माणूस लॉयल राहील, त्या शब्दाला जागून राहील. परंतु आता ते सगळे दिवस गेले, बदलले. आता शब्द फिरवणे हाच राजकारणाचा महत्त्वाचा वस्तुपाठ आहे. त्याच्यामुळं शपथेला काही फारशी किंमत नाही हे मला वाटतं सगळ्यात आम जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आज शपथ घेतील आणि उद्या विसरून जातील ते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की शपथ वगैरे जे झालं तो एक शेवटचा प्रयत्न उद्धवजींनी करून पाहिला की त्यांच्या मनामधला सदविवेक जागा व्हावा आणि सदविवेकाला जागून त्यांनी हे करू नये, मतदान करू नये, तिकडच्या बाजूला जाऊ नये. पण असा सदविवेक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पैसा, याच्यामध्ये श्रेष्ठ पैसा ठरला. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सर होते. ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यावर त्यांनी सविस्तर विश्लेषण केले. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.